हॅलो गाईज, माझं नाव विवेक आहे. हॅलो, माझं नाव वाचल आहे. आम्ही आत्ता एका अतिशय सुंदर एका जागेवरती आलो आहे. आम्ही ॲक्च्युली कोकणात आलो आहे. खूप असा सुंदर एक प्लेस आहे जो खूप क्राऊडेड नाही आहे. अतिशय सुंदर अशी वाईब आहे. आणि हा पुणेच्या साधारणतः तुम्हाला 4-5 तास ट्रॅव्हल करून कोकणला जेव्हा तुम्ही याल, कुठलं नाव आहे बीचचं? मुरुड बीचच्या अगदी एक 10 मिनटं अंतरावर तुम्हाला ही प्लेस दिसेल. अतिशय सुंदर आणि अशी एकदम जे तुम्हाला जर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर खूप छान ही अशी प्लेस आहे. सुंदर अशी फणसाची झाडं दिसणार तुम्हाला, खूप सारी तुम्हाला सुपारीची बागं दिसणार, तुम्हाला आंब्याची झाडं दिसणार. तर नारळाची झाडं आहेत आणि अतिशय अशी सुंदर प्लेस आम्ही एक्सप्लोअर केलेली आहे. आम्ही पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू की तुम्हाला काय काय इथे बघायला मिळेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, इथे क्राऊड नाही आहे. म्हणजे आज आम्ही सॅटर्डेला आलो, पण अशी खूप लोकांची गर्दी नाही दिसणार. खूप शांत वातावरण, निर्मळ वातावरण, पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो आम्हाला, पाण्याचा असा झुळझुळसा तो सुंदरसा आवाज ऐकू येतो आणि खूप छान प्लेस. इवन तुम्हाला फ्रीमध्ये ते फिश काय म्हणतात त्याला, ते पण मिळणार. फिश पेडिक्युअर. ठीक आहे. तर छोटे छोटे पॉइंट्स क्रिएट झालेले आहेत आता आणि त्याच्यामध्ये खूप सारे फिशेस आहेत. क्राऊडी प्लेस नाही आहे, अतिशय सुंदर आहे. खूप ट्रेक नाही आहे, एकदम सिम्पलचं एक मंदिर आहे ॲक्च्युली. डिटेल्स मी कॅप्शनमध्ये देणार आणि इवन तुम्ही मला कमेंटमध्ये हाय केलं तर मी तुम्हाला लोकेशन पोहोचवेल. अतिशय जवळ आहे, दापोळी मुरुड बीचच्या एकदम 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आम्हालाही ही प्लेस अशी गुगल मॅपवरती दिसली, सो आम्ही ड्राईव्ह करत करत आम्ही एक्सप्लोअर केली आणि छान वाटलं. म्हणजे पुण्याच्या गर्दीमधून कधीतरी सॅटर्डे संडे तुम्हाला असं वाटतं कुठेतरी जावं आणि शांत राहावं, थोड्या वेळेसाठी वेळ घालवावा, तर ही अशीच एक प्लेस आम्ही एक्सप्लोअर केलेली. आणि लोक नाही आहेत तिथे, गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजून एक छान वातावरण मिळेल. त्याच्यानंतर मी काही शॉर्ट्स ॲड करणार, काही आमचे फोटोज ॲड करणार, थोडे छोटे छोटे आम्ही व्हिडिओज घेतले आहेत ते ॲड करणार. ते तुम्ही बघा आणि म्हणजे तुम्ही नक्की व्हिजिट करा, मी असं म्हणेन. समोर याच्या आणखी मंदिर पण आहे. हा आम्ही हाफ वे पार केलेला आहे. आय डोंट नो आम्ही समोर जाणार और नाही, कारण बाहेर खूप ऊन आहे. आणि एक इथे की तुम्ही इतक्या उन्हात जरी आले तरी इथे तुम्हाला थोडी जरी ऊन नाही लागणार, कारण इथे एवढं दाट सुपारीची झाडं आहेत की खाली ऊन पण येत नाही आणि सुंदर थंड वातावरण, जसं का तुम्ही नॅचरल AC मध्ये तुम्ही राहता असं तुम्हाला. आता मार्चचा महिना आहे, आम्ही आमच्या हॉटेलकडनं ड्राईव्ह करत आलो तर भयंकर ऊन होती. आज आम्ही या लोकेशनला एंटर झालो तर इतकी सुंदर इथे बाग आणि म्हणजे उन्हाचं एक तुम्हाला काय म्हणतात त्याला चिन्हसुद्धा दिसणार. इतकं सुंदर वातावरण, इतकं निर्मळ वातावरण. ओके, थँक्यू सो मच. हे तुम्ही बघू शकता, ही सगळी सुपारीची बाग आहे आणि त्याच्या बाजूला हा ओढा आहे. ते काही फॅमिली बसले आणि इथे असे छोटे छोटे पॉइंट्स आहेत ज्यामध्ये फिशेस आहेत भरपूर, जे तुम्ही बघू शकता. आम्ही पण इथे पाय टाकून बसलोत आणि छान फिश बाथिंग आम्ही घेतोय. आत्ता सध्या पाणी नाही आहे, सो छान असं एक वातावरण आहे. हे तुम्ही बघू शकता, संपूर्ण असे सुपारीची बाग,
सुपारीचे झाड. ही आहे कोकणातलं सौंदर्य. यहाँ असली सुकून है भाई. हे बघा किती सारे फणस लागलेत एकदम सुपारीच्या बागेत. फणस आणि ही आहे सुपारीची बाग. अतिशय सुंदर अशी सुपारीची बाग. इथनं खाली यावं लागतं आणि हा त्यांनी एक कृत्रिम ओढा बनवला आहे. वॉटर मॅनेजमेंट सिस्टम. त्यामध्ये हा एक छानसा एक ओढा आहे. छानशी लांबपर्यंत सुपारीची झाडं आणि खूप अशी सुंदर आहे. केशवराज मंदिर कडे जाण्याचा मार्ग आणि हा छान असा ओढा जो यांनी कृत्रिम बनवलेला आहे. एक छोट्या नाल्या क्रिएट करून अख्ख्या बागेत फणसाची झाडं आणि अतिशय सुंदर असा बाग. सो आम्ही आता एक त्याच बागेत एक घर आहे जिथे आम्ही जेवायला आलो आहे. आणि आचलनी प्लेट घेतली. घरगुती जेवण आहे. आचल कसं आहे जेवण? अतिशय उत्तम जेवण आहे घरगुती प्रकारचं. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 चपाती, राईस, एक बटाट्याची भाजी, एक वांग्याची भाजी, आमटी आणि मिरचीचं लोणचं. अप्रतिम जेवण आहे आणि खूप छान. आणि ना हे एकदम बागेत आहे म्हणजे तुमची मागे बघू शकता तुम्ही. हे कोकणी घर आणि मागे बाग आहे, काही घरं आहेत आणि त्याच्याच मधलं एका घरात हे अप्रतिम जेवण. तुम्ही पण या, टेस्ट करा, छान आहे. हॅलो गाईस, हे काय आहे तुम्ही ओळखू शकता का? कोकणातल्या माणसांना नेमकं माहिती असेल, आमच्यासारख्या विदर्भातल्या लोकांना तर हे पहिल्यांदा आहे. आमचा पहिला एक्सपिरियन्स आहे. ही आहे सुपारी. जे सुपारीचे झाडं आहेत तिथनं हे फळ म्हणून सुपारी म्हणून निघतात आणि याला फोडून नंतर मग ह्याचं सुपारी म्हणून आपण जे खातो ते.
तर हे याला सुकवतात, एक नॅचरल ड्राय पद्धत आहे आणि हे असे घरावरती सुकवतात. सो हे सुकेल आणि मग ऑटोमॅटिकली सुकेल आणि मग त्याला ते प्रोसेस करून सुपारी बनवणार. नाईस.